असं चालतात उचलतात. कावळे वर असे फिरत होते आणि हा आंधळ्याग्रस्ताने बुडी घेतली आणि बुडी घेतली ना असं वर उडी हाणायची तितक्यात कावळावरून चालल्याने हा केलं की कावळा सापडला. तो कावळा पकडला राजवाड्यामध्ये आला. सांगितलं राजाला, राजेसाहेब आणला बघा कावळा. म्हणजे कुणी झाला? म्हणलं आपण झाला. म्हणले हे चांगलं दिसणाऱ्या माणसाला घटत नाही, तुला घातला कसा? तो म्हणला कावळा धरायचं लई सोपं. म्हणले कसा धरला? ते हावभाव करून सांगायला गेलं. ते हातात कावळा होता तरी बगलात धरला असा. मला राजेसाहेब असं गेलो, पाण्यामध्ये शिरलो, बुडी घेतली आणि वर टाळी वाजली, बगलातला गेला निघून आणि असा कावळा धरला. म्हणले बगलातला गेला निघून. म्हणजे आता आला दुसरा. ते दररोज जायचा, बुडी घ्यायचा, टाळी वाजायचा, बुडी घ्यायचा, भजना गोमटा होया झाला फाटा बारीकीचा. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतात की बाबा हो मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही. पावला हा देह काळ काळी न्याय. तसा आंधळ्याच्या टाळी जसा कावळा सापडावा त्याप्रमाणे मनुष्य जन्म आपल्याला मिळाला. तुम्ही म्हणता तो आंधळ्याच्या टाळीत कावळा कसा सापडला? एका राजाने सस्तारी दौडी दिली. त्या राजाला सस्तारा कोड फुटलेला होता. मग हा कोड कशाने राहील म्हणून त्यांनी दौडी दिली. वैद्य वगैरे त्या ठिकाणी आपला आजार जर कोणी बरा केला त्याला 20,000 रुपये बक्षीस देण्यात असं दौडी दिली पूर्वीच्या काळामध्ये. मग ती दौडी ऐकून त्या ठिकाणी बरेच माणसं गोळा झाली. पण कावळा जिवंत धरून आणायचं. त्या वैद्याने सांगितलं काही नाही राजेसाहेब तुमचा आजार बरा होईल. वैद्य होते पूर्वीच्या डॉक्टरला वैद्य वगैरे म्हणायचे. जसं रामायणामध्ये सुशेन वैद्य होते तसे त्या वैद्यांनी सांगितलं राजेसाहेब तुमचा आजार बरा होईल पण जिवंत कावळा धरून आणावा लागला. म्हणले काय मग त्यांनी कोणा दौडी दिली? जिवंत कावळा कोणी धरून आली त्यालाही 10,000 रुपये बक्षीस देण्यात अशी परत देवली. मग कावळा जिवंत कावळा कोण धरू शकत नाही, घटू शकत नाही. कावळा फार हुशार. एकच डोळा आहे त्याला, मूळ एकच आहे. तुम्ही मिळाला महाराज म्हणून तो आपल्याला कळाला नाही. आणि मिळाल्यामुळं तो आपण चांगला व्यतीत केला पाहिजे. भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं. क्षणोक्षणीयाचे करावा विचार पार भव सिंधू. भव म्हणजे संसार. या संसार सागरामधून तरुण जाण्यासाठी सांगतात. त्याच्याकरता काय करावं लागतं? एक नाम केशव, भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं पाहिजे. आपण आपल्याला ते कुठं करते? भवनाम संसार. कारण त्या ठिकाणी भव सिंधू म्हणजे त्या ठिकाणी समुद्राची उपमा दिली संसाराला. सर्व साधू संतांनी त्या संसाराला काय म्हणले? शनो त्या ठिकाणी दुःख बांधवडी. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोटी. संसार दुःखमुळं चौकडे इंगळ शांती नाही कोटी. रात्रंदिवस कळवळ किती असणारा संसार तरी पण आपल्याकडून सुटतो का? संसार सुटत नाही. सोडीला संसार माया दयावरी फार. संसार सुटतच नाही. बराच किती प्रयत्न करा. एक रस्ते त्या ठिकाणी 4 धामला जाऊन आता 4 धाम. मग ते गावात बसलं की कुठं 2-4 माणसं बसली त्याची घटकी चालू असायची. आपलं दोनदा 4 धाम झाले म्हणायचे. 2दा 4 धाम झाले. एकदाच व्हायला जाऊन 2दा धाम. मग ते म्हणायचे 2दा 4 धाम झाले, 2दा 4 धाम झाले. रोज माणसं आले, नवीन पावले गावले, कुठं 12 माणसं बसले, जमले की ह्याचा खटका ते चालू. आपलं 2दा झाले बरं का, 2दा 4 धाम झाले. लोक म्हणले कवा आले की पावले गावले कुठं आला, आपल्या दुसरं बोलूनच येत नाही. कवा ह्याची खटकी असते मला मग एक जण उठला मला काय रे कवा आले की तुझं ऐकून घ्यावं लागतं. बरं काय केलं तो 2 धाम 4 धाम 2दा करून काय तुला काय फरक पडला का? काय कशामुळे केलं? काय तुला कोण कर म्हणलं का? कशामुळे केलं? ते मला नाही माझ्या समाधानासाठी केलं. आणि मग तुला माहिती आहे का नियम काय? तुम्हाला काय नियम? ते म्हणला एका धामला गेल्यावर 1 दुर्गुण सोडावं लागतो. 1 दुर्गुण सोडायचा एका धामला गेल्यावर. मग 4 धामला गेल्यावर 4 दुर्गुण तरी सोडायला पाहिजे ना. तो 1 बी सोडला तो 2दा झाले म्हणजे. एकदा झालं माहिती व्हायला करा पण दुसरं माहिती झालं दुसऱ्यांदा तरी सोडायचं ना. षडविकार शरीरामध्ये काम क्रोध लोभ मोह मद माया षडविकार एखादा जरी सोडला तसं पाप पुण्य दोन्ही समान असतं. तेव्हा मनुष्य जन्म मिळतो आपल्याला. असा आपल्या वस्तूमध्ये घडल्यामुळे आपल्याला मनुष्य न घडत असणारा उपाय घडवा. आजार कसा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला पण कळाला नाही. कळाला जर असता तर आपण असा व्यक्त त्याला जोडलेला नसताना तो असा असणारा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही एकदाच. त्याच्यामुळं बडे भाग मानुष तनु पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ निघावा. देवाला सुर दुर्लभ असा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला.
यह लोकी तहा देह देव इच्छिता ती पायी धर्म्यामी जन्म आलो दास विठोबाचे झालो. त्या भगवान परमात्म्याचा जर दास नाही झाला नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरे दुरावसे दुरे मनुष्य तुम्हाला मग सोडलंय ना. काय सोडलंय तुम्हाला? आपल्याला राग येत नाही. राग सोडून आलो म्हणला मी तिकडे गंगाधर. जेव्हा काय सोडलंय तेव्हाला राग सोडला. राग आपल्याला राग येत नाही. तुम्हाला काय सोडलंय? तुम्हाला राग सोडला आपल्याला राग येत नाही. तुम्हाला काय सोडलंय? तुम्हाला राग सोडला आपल्याला राग येत नाही. तुम्हाला काय सोडलं? राग म्हणतोय तुला सुटत नाही. तसा संसार त्या ठिकाणी किती प्रयत्न करा सोडायचा, सुटतो का? सुटत नाही. सोडायचं बी नाही. मग करायचं कसं? हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे तिथे असू द्यावी समाधी. समाधानी जीवन जगायचं. आपण तर संसार सोडायचं नाही, संसारातच राहायचं. पक्षी अंगणी उतरण पक्षी अंगणी फिरत एकच आहे, दोन नाही. इकडे इकडे सारखं फिरतं, एकच डोळ दोन्ही डोळ्यामध्ये फिरतं काम करत. पण इतका चालक आहे एक डोळा असताना सुद्धा नुसतं पायाने जरी असा खाडा उचलला तर कावळा लगेच उडून जातो, थांबत नाही. इतका हुशार. आणि पक्षामध्ये कावळा म्हणतात हुशार आहे की नाही, तसं तो हुशार का. पण घरून आणायचा कसा, बरेच माणसं प्रयत्नामध्ये लागले पण कावळा काही गाठायला तयार नाही. पण एक भीत आंधळा मनुष्य दररोज नदीला स्नान करण्याकरता जात होता, भीत आंधळा. पण आंधळ्या माणसाचं बघा, बहिऱ्या माणसाचं बघा, मोठ्या माणसाचं बघा, त्याचं काहीतरी विशेष, काहीतरी त्या ठिकाणी विशेष काहीतरी वागणं असतं. एखाद्या मोठ्या माणसाला जर खडी साखर खायला दिली तर खडी साखर खायला दिल्यावर त्याला विचारलं कसे गोडे सांगता येईल का त्याला? त्याला खडी साखर दिली कशी, बस एवढं, बाकी दुसरं काही सांगता येत नाही त्याला. दुसरं काही सांगतच नाही, सांगता येत नाही. तसं तो असणारा भितांधाळाग्रस्त नदीमध्ये जाईल आणि पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर रोज दररोज आंघोळ नदीला असायची. नदीला पूर्वीच्या काळामध्ये पाणी भरपूर असायचं. याने नुसते उडी घ्यायची, वर गेलं की हा हा करून अशी टाळेबाजी, पाण्यात उडी घेतली हा करून टाळेबाजी लिखत असते. सकाळ सकाळी कावळे बगळे ते पाण्यावर असे तरंगणारे बारकाले मासे खाण्याकरता वर घरट्यामध्ये असतात, सारखं फिरतात. कावळे झाले बगळे झाले असतात आणि चालतात चालतात पाण्याला नामजप करा, धूम्रपान करू नका, मद्यपान करू नका, असं सांगतात का नाही महाराज. पण निष्ठा आपण हो हो म्हणून ऐकून घेतो. आणि कीर्तन झाले की हाय करता तुम्हाला आता सांगितलं बाबाने ते मला ते सोडून ते सांगतच असते, त्यांचा धंदाच सांगायचा नाही. सांगितलं काय माते खातील का? माते खातील. पण बोलायला काय कुठं बोलायचं अर्थ मी नाही माणसा, कुठं काय बोलावं कळतच नाही. एक ग्रस्त त्या ठिकाणी असणारा कामाला गेलं तर घरी चूल पेटत होती, नाही चूल पेटत होती, ती घरी परिस्थिती. आणि बायको बिचारी स्वयंपाक करीत होती सकाळ सकाळी. हे स्नान करून कामाला लवकर जायचं म्हणून चुली पुढे थंडीच्या दिवसात शेकत उभा राहिलं. कुठं काय बोलावं कळायला पाहिजे. ते बायकोला म्हणतं बरे तुला माहिती का? ते म्हणले काय? यंदा शरद पवार म्हणले जालन्यामधून उभा राहायचं म्हणजे. ती म्हणली धोतर जळण धोतर आवडा. तुम्ही कुठं का उभा राहिला, काय करता? आपल्याला कामाला जावं लागत ना, काम केलं शेती येऊन पण जायचं. कुठं का उभा राहिला, काय करायचं? तार पण मी कळायला पाहिजे कुठं काय बोलावं काय नाही. आपल्या लक्षात आलं पाहिजे भगवान परमात्म्याचं नाम. एवढे माणसं म्हटले
हरे हरे नाही, देवा देवा नाही, रामकृष्ण हरी नाही, काय नाही. दररोज महाराज सांगतात विठ्ठल विठ्ठल मला, विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजायला लागलं तर तोंड बंद होतं, तोंड चालू होतं, टाळी बंद होती. विठ्ठल विठ्ठल मला बोललं तर निष्ठा. मग हे कसं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं पाहिजे, पण ते करत नाहीत माणसं. तुम्हाला सांगतो आता एवढे माणसं हरे हरी नाही, देवा देवा नाही, रामकृष्ण. आता उठतानी काय म्हणणार, उठतानी हरे हरी नाही, देवा देवा नाही, रामकृष्ण काय म्हणणार, हे काय देवाचं नाव आहे. सर्वांच्या देव आहे मला. विठ्ठल जळी सरी घरणा हरिता ठाव नाही होत आहे की नाही. देव नाही अशी एक नाही, कारण जळी स्थळी पाष्टी काष्टी, जळी स्थळी पाषाणी काष्टी पाषाणी तो आहे. त्या ठिकाणी चौकट भगवान परमात्मा शिया राममय समजग जाणी करहू प्रणाम जोरी युग पाणी. जळी स्थळी काष्टी पाषाणी तो हरी असा भगवान परमात्मा सर्व तुला व्यापून आहे. तो नाही असेल मग आपल्या जवळ काय, फक्त त्याची आपली गाडी भेट नाही का. कमलकंदानी दरदुरी नांदलो की एकची घरी चिवरे. कारण कमळाच्या फुडामध्ये बेडूक राहतो, त्याच्यावर असं असणारा मकरंद असं असणारा फुल असतं. फुलाच्या फुडामध्ये बेडूक राहतो, पण मकरंद सेवन करायला त्या बेडकाला भेटत नाही. बाहेरून भोंगा येऊन तो असणारा सेवन करून जातो, पण जवळ असून भेटत नसेल. तुमचा देव जवळ असून आपण नाही. एखादा देव देव करायला लागला तर त्याला नाव ठेवणार. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोरी राहते, तैसे संसारी जोरी प्राचीनाची. तसं संसारामध्ये पक्षी अंगणामध्ये उतरतात. आकाशात उडणारे प्राणी पक्षी आहेत, पण ते पृथ्वी तलावर उतरतात. पण ते असणारे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोरी, ते गुंतून राहत नाही. एक दोन दाणे टिपले की उडून जातात. तसं आपण राहायला पाहिजे. जसं पण आपण तसं राहत नाही. संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करायला पाहिजे. पण आपल्याकडून तेवढं जमत नाही. नाम चिंतन म्हणलं की जमत नाही मला. सकाळी उठा ब्रह्ममुहूर्तावर स्नान वगैरे करा, हातामध्ये माळ घ्या, रात्र फुल झोप झालेली असू द्या, सकाळी लवकर उठला आंघोळ केली का हातामध्ये माळ घेतली की जांभळी यायला सुरू होते. कारण नामजप होतच नाही. किती प्रयत्न करा नाम चिंतन होत नाही. आता एवढे माणसं भेटले, आज कितवा दिवस आहे, 6वा. बघा दररोज महाराज मंडळी सांगतात की नाही भजन काय देवा देवा नाही रामकृष्ण काय म्हणा, हे काय देवाचं नाव आहे. पण कोणाले वळण इंद्रिया सकळा राहू तो निराळा नाही तुझा. इंद्रियाला वळण नसलो किती प्रयत्न करा, देवाचं नाव येतच नाही. येतय अजिबात नाही. आणि देवाचं नाम चिंतन केल्याशिवाय आपला उद्धार होत नाही. किती प्रयत्न करा, चहुवेद जाणो साहित्य शास्त्रात पुराण आणि श्रीगाती पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक. म्हणून नाम चिंतन श्रेष्ठ. पण आपल्याला ते जमत नाही. आता बघा 2 दिवसावर कालीची पंगत आली, 2 दिवसांनी मग काला झाल्यावर बघा आमच्या माता भगिनीला स्वतंत्र बुद्धी दिली देवाने. स्वतंत्र काला झालं ना
काला झाला नुसतं आरती झाली नुसतं पंगत म्हणलं की बिचारा जागा सुद्धा सोडित नुसतं छत्तीस जागरण केलं आणि म्हणलं, थोडं चुकलंय का? नाही, आहे